तर थोड्या दिवसाआधी आहे ना आपण एक सिनेमॅटिक बॅकग्राऊंड बनवलेला होता आणि आपण नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावरती फोटो वगैरे टाकून बॅनर वगैरे कसं बनवायचं बर्थडे बॅनर, तर त्यावरती व्हिडिओ बनवणार होतो. तर फायनली आज आपण तो व्हिडिओ बनवलेला आहे आणि आपण एक त्यावरतीच बॅनर बनवलेला आहे. कशा प्रकारे तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारचा आपण एक बॅनर बनवलेला आहे. आपण एक पोस्ट टाकलेली होती यूट्यूबला, बघितलीच असेल तुम्ही. तर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या या बॅनरचं सर्व मटेरियल आहे ना ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक, टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे आपण, तिथून तुम्हाला मटेरियल भेटेल. आणि त्या मटेरियलला आहे ना आपण एक पासवर्ड ठेवलेला आहे, तर तो व्हिडिओमध्ये कुठे पण येऊ शकतो. तो व्हिडिओ विदाऊट स्किप करता बघा, म्हणजे तुम्हाला बॅनर कसा बनवला ते पण समजेल आणि मटेरियल पण मिळेल. तर आपल्या इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा, तिथं आपण शॉर्टमध्ये ट्युटोरियल टाकत असतो जे खूप महत्त्वाचे असतात. तर नक्की फॉलो करा. तर चला आपण आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिल्यांदा आपण अशा प्रकारचा बॅनर बनवणार आहे. मागच्या फाईलवरती अशा प्रकारचा आपण बॅकग्राऊंड क्रिएट केलेला होता मागच्या व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण यामध्ये फोटो वगैरे टाकून बॅनर कसं बनवायचं ते शिकवणार आहे. तर पहिल्यांदा आपल्याला फोटो ॲड करायचे आहेत. माझ्याकडे फोटो आहेत ते मी ॲड करून घेतो. सर्वप्रथम हा आपला पुढचा फोटो आहे. तर याला आपण कॅमेरा रॉ आणि स्किन फायनर वगैरे कसा मारायचा ते पण शिकणार आहे. सर्व काही आपण बेसिक टू ॲडव्हान्स शिकणार आहे, तर त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. थोडक्यात फोटोशॉपचा प्रॉब्लेम असल्यामुळे ते फोटोज गायब होतात ऑटोमॅटिक दुसऱ्या फाईलमध्ये गेल्यानंतर. तर आपण दुसरा पण फोटो इथं ॲड करून घेऊ. 3 फोटो आपण ॲड केलेले आहेत. तिसरा फोटो आपण ॲड करून घेऊ. इथं आपण कुठे गेला तो फोटो, हा वाला फोटो आपण ॲड केलेला आहे. तर आपण अल्ट प्रेस करून अशा प्रकारे झूम आउट करून घ्यायचं, म्हणजे प्रॉपर चारही पण बाजूने होतं. तर आपला जो पहिला इमेज होता तो वरती काढून घ्यायचा लेअरने, अशा वरती येऊन जाईल आणि अशा प्रकारे आपला फोटो आपण सेट केलेले आहेत. तर फोटो सेट करायची पद्धत मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर कधी पण आपण बॅनर बनवताय ना, पहिला फोटोचा आहे ना आपला छातीचा भाग बघायचा. छातीचा भाग ज्या साईडला असेल ना त्याच साईडला फोटो टाकायचा. आता पहिल्यांदा तर कंट्रोल R प्रेस करायचा आणि अशा प्रकारे साईडर ओपन करून घ्यायचा. इथून एक लाईन घ्यायची आणि आपली सेंटर काढायची. आली सेंटर. यानंतर काय करायचं, आता आपला हा समजा फोटो आहे, हा पहिला फोटो, हा फोटो आहे आपला पहिला. तर काय करायचं आहे, याचा छातीचा भाग इकडे गेलेला आहे, तुम्हाला तो बघूच शकता तुम्ही मॉडेल. मग आपला जो इकडे गेलेला आहे तर आपण त्याला सेंटरमध्ये ठेवलेला आहे. हा फोटो याचा भाग राईट साईडला गेलेला आहे छातीचा भाग, तर आपण हा फोटो राईट साईडला ठेवलेला आहे आणि याचा भाग हा लेफ्ट साईडला गेलेला आहे, या फोटोचा भाग तिसऱ्या फोटोचा. तर आपण हा फोटो लेफ्ट साईडला ठेवलेला आहे, बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे आपल्याला फोटो ॲडजस्ट करायचे प्रत्येक फोटो. ही आपली कन्सेप्ट असते प्रत्येक बॅनरची, म्हणजे आपण कशा प्रकारे बॅनरवरती फोटो सेट करायचे त्याबद्दलची. तर पहिल्यांदा तर आपण हा फोटो आपला आहे ना, तर यांना आहे ना तिन्हींना पण 3 फोटोंना मास्क लावून घेऊ. तर ते कसं करायचं ते सांगतो. पहिल्यांदा या फोटोला लावू. तर फोटोची लेअर सिलेक्ट करायची, मास्क लावायचं, इथून ग्रेडियंटमध्ये जायचं, ऑप्शन बारमध्ये जायचं, तर बेसिकमध्ये दुसरा चूज करायचा आणि इथं ब्लॅक सिलेक्ट करायचं, म्हणजे हे गायब होईल. शिफ्ट प्रेस करायचं आणि अशा प्रकारे वरती ओढायचं, तर ते मॅच होईल, बघू शकता अशा प्रकारे. झालं. यानंतर आपल्याला साईडचा फोटो याचा घेऊ. याला पण सेम प्रोसेस, मास्क लावायचं,
इथून हे सिलेक्ट करायचं ऑप्शन बारमधून दुसरा, परत करायची गरज नाही, एकदा केलं तरी ते सेट होऊन जातं. तर अशा प्रकारे ओढायची या साईड्स, अशा प्रकारे बघू शकता. आणि आता राहिला आपला फर्स्ट फोटो, याला पण मास्क लावू आणि सेम प्रोसेस अशा प्रकारे शिफ्ट प्रेस करून सरळ ओढू, म्हणजे ते तिन्ही पण फोटो आपलं मॅच होतील. आता काय करायचं, आपला जो हा वाला फोटो आहे 3 नंबरचा, त्यावरती क्लिक करायचं आणि प्रॉपर सेट करून घ्यायचं आपला फोटो अशा प्रकारे. थोडक्यात असंच आपला फोटो आहे, सेंटरचा फोटो थोडक्यात छोटा आहे आपला. तर ह्या साईडच्याला करायचं, इकडे घ्यायचं बरोबर. आणि राहिलेला आपला हा वाला फोटो, सॉरी हा, याला छोटा करून घ्यायचा. ओके, बघू शकता आपलं झालेलं आहे इथं. नंतर आपण प्रॉपर ॲडजस्ट करणारच आहेत, त्याबद्दल काय विषय नाही. आता आपल्याला काय करायचं आहे, तर यांना स्किन फायनर मारायचं आहे. बघू शकता आपली फोटोची स्किन स्मूथ दिसत नाही, तर याला स्मूथ कसं करायचं ते शिकवतो तुम्हाला. तर पहिल्यांदा आपली लेअर सिलेक्ट करायची, इकडे सिलेक्टमध्ये जायचं, सॉरी फिल्टरमध्ये जायचं, फोटो टूल बॉक्समध्ये जायचं, स्किन फायनरमध्ये जायचं. स्किन फायनर मारायचं आहे आता आपल्याला. जर तुम्हाला स्किन फायनर वगैरे माहीत नसेल तर मला तुम्ही मेसेज करू शकता, मी तुम्हाला सांगेल कशा प्रकारे लावायचं आणि इन्स्टॉल वगैरे करायचं. आपल्या गुगल क्रोमवरती भेटून जाईल तुम्हाला स्किन फायनर. तर अमाऊंट फुल करायची, फाईन फुल करायची, मीडियम फुल करायची आणि कोर्स पण इथं फुल करायची. तुम्हाला लगेच डिफरन्स कळून जाईल. बघू शकता आपली स्किन एकदम स्मूथ झालेली आहे, एकदम ब्लॅक डॉट वगैरे होतं ते एकदम रिमूव्ह झालेलं आहे, चेहऱ्याचा भाग आणि इकडे पण झालेलं आहे. ओके, आता आपल्याला फक्त ओके करायचं इथं. आणि स्किन फायनरने एकदम प्रॉपर आपली स्किन स्मूथ होते, बघू शकता. आपल्याला फरक लगेच जाणवत दिसत असेल. आता आपल्याला दुसऱ्या फोटोला घ्यायचं आहे, सेम प्रोसेस, त्याला पण सिलेक्ट करायचं. फर्स्ट फोटोला करू पहिला आपण. तर फिल्टरमध्ये जायचं, फोटो टूल बॉक्समध्ये स्किन फायनरमध्ये जायचं. बघू शकता आपलं ओपन झालेलं आहे. आता याचं काय करायचं, याचं पण सेम प्रोसेस, अमाऊंट फुल, फाईन फुल करायचं, मीडियम फुल करायचं आणि कोर्स पण फुल करायचं. ओके, बघू शकता आपलं एकदम स्मूथ झालेलं आहे, सर्व स्किन एकदम स्मूथ झालेली आहे. तर थोडक्यात ॲडजस्ट करून घ्या, जर खूप जास्त हे झालं तर अशा प्रकारे फाईन वगैरे कमी करून आणि थोडक्यात ॲडजस्टमेंट आपल्या मनाने करून घ्या. त्यानंतर ओके करायचं आपल्याला. झालं. आता हा फोटो बघा आपला खूप जास्त डल दिसतोय, खूपच. तर हा पण आपण स्किन फायनरमध्ये एकदम परफेक्ट करू शकतो. तुम्हाला शिकवतो एकदम प्रॉपर. फोटो टूल बॉक्स, स्किन फायनर फोटोशॉपमध्ये कसं ॲड करायचा हे तुम्ही मला मेसेज करू शकता, मी तुम्हाला प्रॉपर सांगेल कशा प्रकारे करायचं ते स्किन फायनर वगैरे ॲड. ओके, तर हा फोटो बघा किती डल दिसतो आपला. तर याचे पण एकदम स्मूथ करून दाखवतो तुम्हाला. फुल करायचं, फाईन फुल करायचं, मीडियम फुल करायचं, कोर्स पण फुल करायचं. आणि बघू शकता आपला फोटो एकदम स्मूथ झालेला आहे, इथं चेहरा फुल. अजून कॅमेरा रॉ मारणारच आहे आपण, त्याबद्दल काही विषय नाही, आपण अजून त्याला चांगलं करू. ओके, तिन्ही फोटो आपलं एकदम स्मूथ झालं. आता याला आपल्याला ब्लॅक अँड व्हाईट करायचं या फोटोला. तर इथे यायचं, या फोटोवरती क्लिक करायचं, फिल्टरमध्ये यायचं, कॅमेरा रॉमध्ये यायचं. आणि इथं ऑटोच्या शेजारी B&W दिसत असेल, हे फक्त क्लिक करायचं आणि आपला फोटो ब्लॅक अँड व्हाईट होईल.
तरी आपल्याला थोडक्यात चेंजेस करायचे त्याच्यामध्ये. एक्सप्लोजर थोडक्यात कमी, थोडक्यात कॉन्ट्रास्ट अशा प्रकारे कमी, हायलाइट वाढवायची, शॅडो कमी करायचे, थोडक्यात ॲडजस्ट करायचे आपल्याला आपल्या मनाने. अशा प्रकारे व्हाईट वाढवायचं, ब्लॅक कमी करायचं, टेक्स्चर वाढवायचं, क्लॅरिटी वाढवायची, थोडक्यात वाढवायची, जास्त नाही. डेहेज कमी जास्त करायचं, वाढवायचं. ओके, झालेलं आहे. आता ओके करायचं आपल्याला. ब्लॅक अँड व्हाईट आपलं इथं होऊन जाईल. आता झालं. आता या फोटोला आपण लुमिनॅसिटी मारलेली, इकडे बघू शकतो, तुम्हाला दाखवतो. लुमिनॅसिटी म्हणजे आपल्या कलरमध्ये फुल फोटो आपला मिक्स होऊन जातो. आणि याला ब्लॅक अँड व्हाईट केलेलं आहे, आपण केलेलं आहे आताच. तर याला लुमिनॅसिटी मारून घेऊ आपण. लुमिनॅसिटी हा एक आपल्या ब्लेंडिंग ऑप्शनचा प्रकार आहे. तो आपल्याला ब्लेंड करायचा आहे. तर फोटो सिलेक्ट करायचं, इथं ब्लेंडिंग ऑप्शनमध्ये यायचं आपल्याला, आणि इथं सर्वात लास्ट लुमिनॅसिटी मारायची. बघू शकता आपला बॅनर सोबत एकदम मॅच झालेला आहे फोटो. आता काय करायचं आहे आपल्याला, या तिन्हींची आपल्याला सिलेक्ट करायचं, तिन्ही पण लेअर, आणि फोल्डरमध्ये मॉडेल म्हणून टाकायचं आहे. इथं आपल्याला टाईप करायचं आहे मॉडेल, म्हणजे आपल्याला लक्षात राहील, जास्त काय आपलं कन्फ्युजिंग होणार नाही. नंतर आपण एकदम प्रॉपर सेट करणारच आहेत, पण सध्या आपण जेवढं टेक्स्टिंग केलेलं नाही ना, त्यामुळे जरा प्रॉब्लेम येतो व्यवस्थित सेट करायला. तर आपण करणारच आहे नंतर. तर आता आपल्याला काय करायचं, इथं आपल्याला टाईप करायचं आहे, नेम वगैरे टाईप करायचं आहे. नेम टाईप करणं काय तुम्हाला येतच असेल इथून टेक्स्टमधून, ते काही सोपं आहे एकदम. तर आपण थोडक्यामध्ये घेणार आहे, म्हणजे खूप जास्त नाही तर व्हिडिओ आपली मोठी होईल. तर आपण इकडूनच ड्रॅग करून घेऊ, आणि त्याला काय काय केलं आहे सगळं आपण डिटेलमध्ये सांगू. तर पहिल्यांदा आपल्याला इकडे यायचं आहे, नवीन लेअर घ्यायची आहे, इथून ब्रश घ्यायचं आहे आपल्याला, आणि ब्रशची साईज वाढवायची, अल्ट प्रेस करून, आणि राईट क्लिक केलं ना तर ब्रशची साईज वाढेल. वरती केलं तर हार्डनेस कमी होईल, खाली केलं तर हार्डनेस वाढेल. अशा प्रकारे समजलंच असेल तुम्हाला. आता आपल्याला इथून व्हाईट सिलेक्ट करायचं आहे. ओके, आणि इथं थोडक्यात मारायचं आहे आपल्याला. ब्रश घेऊ आपण एक वेगळा, आणि अशा प्रकारे थोडक्यात मारून घेऊ, कमी करून. अशा प्रकारे थोडक्यात आपलं टेक्स्टिंगला नंतर पण मारता येईल. तरी आपण आधी मारलेला, नंतर बघू आपण. पहिला आपण टेक्स्ट टाकू. आता आपल्याला टेक्स्ट टाकायचं आहे इथलं. तर हा इन्फिनिटी 14 वाला फॉन्ट आहे, नॉर्मल फॉन्ट आहे. तर इथून आपल्याला घ्यायचं आहे, तिन्ही पण टेक्स्टिंग कॉपी करायची आपल्याला. तुम्हाला PSD फाईल तर देईलच मी, त्याबद्दल काय नाही. आणि इकडे आपल्याला ड्रॅग करायचं. ओके, आलेलं आहे. Ctrl+T प्रेस करायचं, आणि आपल्याला प्रॉपर मध्यभागी टाकून द्यायचं. अशा प्रकारे साईज मोठी कमी जास्त करून घ्यायची, अल्ट प्रेस करून. आता आपण काय केलं, याला सर्व काही डिटेलमध्ये सांगूयात. तर इफेक्ट लावलेला आहे आपण बेवेल आणि एम्बॉस. तिन्हींना सेम इफेक्ट आहे, एकदा सांगितलं तरी तिन्हींना पण सेम आहे, काही डिफरन्स नाही. बेवेल आणि एम्बॉस स्टाईल स्मूथ केलेले, एम्बॉस केलेलं आहे, आणि टेक्निक स्मूथ केलेली आहे. डेप्थ त्याची 365 केलेली आहे, डायरेक्शन अप केलेलं आहे, साईज 35, सॉफ्टन नाही आहे, आणि आपला अँगल काय 90-30 आहे, आणि ग्लास कॉन्टर हे हावाला आहे आपला. ओके, हावाला आहे पहिला, म्हणजे तो पण चेंज केलेला नाही आपण. आणि कलर डॉज दोन्हीकडे केलेला आहे, इकडे व्हाईट, इकडे येलो. ऑपेसिटी 25 व्हाईटची, आणि बाकी काय आपण चेंजेस केलेला नाही जास्त. फक्त इनर ग्लो मारलेला आहे दुसरा. ऑपेसिटी 31 ठेवलेली आहे. ब्लेंड मोड, कलर डॉज, व्हाईट कलर, नॉईज आपण ॲड केलेला नाही. केला तरी चांगलाच आहे, चांगला दिसेल, पण आपण नाही करणार. टेक्निक सॉफ्टर आहे. इकडे सोर्स आपण एज ठेवलेला आहे, चोक 18 दिलेलं आहे, साईज 23, आणि हा कॉन्टोर अशा प्रकारचा आपण सेट केलेला आहे. ओके, आणि एंटी अलाइस ऑन ठेवलेला आहे.
रेंज 50 आणि बाकी काही चेंज केलेलं नाही आपण. त्यानंतर एक ड्रॉप शॅडो मारलेला आहे जो एकदम खतरनाक दिसतोय अशा प्रकारचा. तर त्याला आपण मल्टिप्लाय केलेलं आहे. तुम्ही चेंज पण करू शकता जर तुम्हाला वाटलं तर. नॉर्मल ठेवू शकता अशा प्रकारे किंवा कोणता पण ठेवू शकता, बदल करू शकता तुम्ही तुमच्या मनावर. त्यानंतर ऑपेसिटी 61 ठेवलेले, यूज ग्लोबल लाईट ऑन ठेवलेले आणि 90 डिग्रीमध्ये ठेवलेलं आहे. डिस्टन्स 27 आहे, स्प्रेड नाही केलं. साईज 7 आहे, कॉन्टोर चेंज नाही केलं, नॉईज पण नाही, बाकी काहीच चेंजेस केलेलं नाही. तिन्ही पण यांना एक सेम इफेक्ट आहे. फक्त काय केलेलं आहे आपण इथं याला आपण मास्क लावलेलं आहे भैया नेमला. फक्त काय करायचं तुम्हाला अशा प्रकारे, समजा एकावर एक टेक्स्ट येत असतील ना तर कंट्रोल प्रेस करायचं आणि याला सिलेक्ट करायचं, ज्याला आपल्याला करायचे कंट्रोल प्रेस करून सिलेक्ट करायचं. अशा प्रकारे सिलेक्शन होईल. त्यानंतर फिल्टरमध्ये सिलेक्टमध्ये यायचं, मॉडिफायमध्ये यायचं आणि एक्सपांडवरती 2 वरती क्लिक करायचं. आपण ऑलरेडी केलेलं आहे त्यामुळे करणार नाही. क्लिक केल्यानंतर काय करायचं, ज्याच्या वरती करायचं ना आपल्याला, म्हणजे या सूरजवरती करायचे, सूरज नेमवरती, तर आपल्याला सूरज नेम सिलेक्ट करायचं आणि फक्त इथं मास्क लावायचं. त्यानंतर तुमच्या अशा प्रकारचे होऊन जाईल. ओके, होऊन जाईल. आता काय करायचं आपल्याला, आता आपण याला टेक्स्चर लावलेलं आहे, एकदम खतरनाक असा टेक्स्चर लावलेला आहे. तो मी पिंटरेस्टवरती डाउनलोड केलेला आहे. जर तुम्ही ग्रंज टेक्स्चर टाकलं ना तर खूप सारे येतील आणि त्यामध्येच हा येईल. आपला वॉटर कलर आहे हा, ग्रंजवाला नाही आहे. ग्रंज मी ट्राय केलेला पण चांगला दिसत नव्हता. तर आता काय करायचं, याला वरती आपल्याला सर्वात वरती लेअर घ्यायची. तर कंट्रोल टी प्रेस करायचं, याला रोटेट करून घ्यायचं अशा प्रकारे. आणि आता आपल्याला पहिल्यांदा सूरजवरती लावायचं आहे, सूरज नेमवरती. आता काय करायचं, कंट्रोल टी प्रेस करायचं आणि शिफ्ट आणि अल्ट प्रेस करायचं आणि अशा प्रकारे दोन्ही साईडने करून घ्यायचं. त्यानंतर याच्यावरती घ्यायचं, अल्ट शिफ्ट आणि अशा प्रकारे घ्यायचं, म्हणजे दोन्ही साईडने ते सेम होईल. आता काय करायचं, आता आपल्याला याला क्रिएट क्लिपिंग मास्क करायचं. तर या लेअरवरती यायचं, राईट क्लिक करायचं, क्रिएट क्लिपिंग मास्कवरती क्लिक करायचं. त्यानंतर अशा प्रकारचा आपला टेक्स्चर दिसून जाईल. तुम्हाला ॲडजस्ट पण तुम्ही करू शकता. कंट्रोल टी प्रेस करा आणि असं पाहिजे तर असं ठेवू शकता, असं पाहिजे तर असं ठेवू शकता. आपण थोडक्यात ठेवलेलं आहे अशा प्रकारे. थोडक्यात आपण काढूयात, अशा प्रकारे करूयात स्ट्रेच वगैरे. ओके, त्यानंतर काय करायचं, एकदम सोपी स्टेप, फक्त अल्ट प्रेस करायचं आणि अशा प्रकारे वरती वाढायचं, म्हणजे त्याची कॉपी निघेल. मग मस्केवरती ठेवायचं, कंट्रोल टी वरती क्लिक करायचं, खाली घ्यायचं, ज्या टेक्स्टिंगवरती करायचं. त्यानंतर फक्त आता क्रिएट क्लिपिंग मास्कचा एक शॉर्टकट सांगतो. अल्ट प्रेस करायचं आणि अशा प्रकारे बघू शकता, अशा प्रकारे चिन्ह येईल आपल्या लेअरवरती. फक्त क्लिक करायचं, त्यानंतर ऑटोमॅटिक क्लिपिंग होऊन जाईल. आता परत अल्ट प्रेस करायचं, वरती घ्यायचं, कॉपी निघेल आणि अल्ट प्रेस करायचं, क्लिक करायचं, झालं. आता भैया नेमला आहे ना आपण थोडक्यात अशा प्रकारे केलेलं आहे उलटं, म्हणजे जास्त व्हाईटचा भाग घेतला इकडे, अशा प्रकारे आपण केलेलं आहे. जास्त स्ट्रेच वगैरे केलेलं नाही आहे, अशा प्रकारे थोडक्यात घेतलेलं आहे. त्यानंतर मस्के नेमवरती क्लिक करू आणि त्याला थोडक्यात वेगवेगळं करू, अशा प्रकारे थोडक्यात वेगळी डिझाईन होते. सर्व काही सेम होत तर नाही आहे. बाह्यावरती क्लिक करू, अशा प्रकारे थोडक्यात ॲडजस्टमेंट जसं आपल्याला आवडेल त्या प्रकारे करून घ्यायचं. असं करू, थोडक्यात वेगळं करू आपण त्या डिझाईनपेक्षा, थोडक्यात वेगळं अशा प्रकारे करू. ओके, बघू शकता कशा प्रकारे टेक्स्चर आपल्याला दिसतोय. पण कंट्रोल टी प्रेस करू आणि अशा प्रकारे आपण करूयात. ओके, त्यानंतर आपण आता सूरज नेमवरचं येऊ आणि
त्याचं जरा व्यवस्थित करूयात. बघू शकता चांगलं दिसतंय आता. ओके, बघू शकता इकडे आपण अशा प्रकारचं केलेलं आहे. सेम टेक्स्चर आहे, थोडक्यात फरक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर आता आपल्याला आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हा टेक्स्ट घ्यायचा आहे. तर फक्त क्लिक करायचं आणि इथं आपण त्याचा ग्रुप बनवलेला आहे. तिन्ही पण आपण सिलेक्ट करू अशा प्रकारे आणि इकडे ड्रॅग करून घेऊ. कंट्रोल टी प्रेस करू, कंट्रोल टी. पहिल्यांदा अशा प्रकारे वरती करू, कंट्रोल टी प्रेस करू आणि अशा प्रकारे इथे आपण सेट करून देऊ. थोडक्यात कंट्रोल दाबून अशा प्रकारे वरती करू, अशा प्रकारे अल्ट दाबून कमी करून घेऊ. ओके, समजलंच असेल तुम्हाला. आता जी आपली लेअर होती ना मागची, मगाशी आपण मारलेली, त्यावरती यायचं आहे. ब्रश घ्यायचा पुन्हा आपल्याला आणि आपल्याला अजून थोडक्यात अशा प्रकारे करायचं आहे, म्हणजे जास्त उठाव दिसेल, आपला टेक्स्ट चांगला दिसेल. ओके, बघू शकता अशा प्रकारे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे झालं. आता आपल्याला इथं टेक्स्ट आपण एक डायलॉग ॲड केलेला आहे इथं वाढदिवसाचा, तर तो आपण घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे इकडे यायचं. हा फॉन्ट आपला काय पॉपिन्सचा फॉन्ट आहे, तुम्हाला इझिली गुगलवरती कुठं पण मिळून जाईल. तर तो घ्यायचा आहे आपल्याला. ओके, तर त्याला अशा प्रकारे इकडे ड्रॅग करायचं आणि इकडे ठेवायचं. कंट्रोल टी प्रेस करायचं. पहिल्यांदा याला वरती काढायचं आपल्याला, संपूर्ण वरती. कंट्रोल टी दाबायचं आणि इथे अशा प्रकारे घ्यायचं. याला आपण एक ड्रॉप शॅडो मारलेला आहे अशा प्रकारचा, बघू शकता. हा बघा नॉर्मल आहे, सॉरी इकडे कलर बनवून केलेला आहे आणि 100 ठेवलेला आहे, अँगल 83चा ठेवलेला आहे, डिस्टन्स 3 आहे, स्प्रेड 6, साईज 2 आणि कॉन्टोर अशा प्रकारचा अँगल ठेवलेला आहे. ओके, यानंतर काय केलेलं आहे आपण, आता हे दिसत नाही आहे ना व्यवस्थित, समजा ठळक दिसत नाही, तर आपण त्याच्या मागे ना एक रेक्टँगल घेतलेला आहे. यामध्ये दिसतच असेल अशा प्रकारे रेक्टँगल घेतलेला आहे. तर तो कसा घ्यायचा तुम्हाला तर माहीतच आहे. इथून घ्यायचा, रेक्टँगल घ्यायचा आणि अशा प्रकारे मारायचं. ओके, आणि हा बॅक साईडला घ्यायचा आणि याची फक्त आपण ऑपेसिटी ब्लेंडिंग ओव्हरले वगैरे करायचा आणि तो अशा प्रकारे दिसून जाईल तुम्हाला. मी एक करून दाखवला. आता आपण तिकडूनच घेणार आहे बाकीचं. याचा रेड कलर ठेवलेला आहे आपण, म्हणून ते असं अशा प्रकारे थोडक्यात पिंक वगैरेमध्ये दिसतंय. तर आपण इकडूनच ड्रॅग करून घेऊ, म्हणजे आपला वेळ वाचेल. तर काय करायचं, इकडूनच अशा प्रकारे ड्रॅग करून इकडे घ्यायचं आणि इथं सोडून द्यायचं, म्हणजे सर्व काही येईल आपलं. की हा वाला आपण दाखवलेला डिलीट करून टाकू आणि हा कंट्रोल टी प्रेस करू आणि अशा प्रकारे सेट करून देऊ. ओके, सेट झालेला आहे आपला. तर याचा कलर वगैरे पुन्हा आपण बघू. अशा प्रकारे रेड कलर आहे, डार्क रेड, तो थोडक्यात कमी मधला नाही का, हा वाला इकडून थोडक्यात अशा प्रकारचा आपण कलर घेतलेला आहे आणि तो आपण विविड लाईट आपण दिलेला आहे, सॉरी ओव्हरली नाही दिलं आहे, विविड लाईट आपण मारलेलं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपलं एवढी डिझाईन आपली झालेली आहे. आता आपल्याला बाकीची डिझाईन बनवायची. ओके, तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर आपण इकडं बघू शकता आपण काय काय ॲड केलेलं आहे. अजून आपण एक शेप्स ॲड केलेले आहे अशा प्रकारचे, सर्कल आणि ट्रायंगल, जे असं आताचा ट्रेंड चालू आहे जरा, अशा प्रकारचे डिझाईन आपण द्यायचे. तर आपण देऊयात ते कशा प्रकारे तुम्हाला सांगतो.
तर इकडे तर आता आहे ना आपल्याला यामध्ये जे आपण सांगितलेलं आहे ना हे आपल्याला ॲड करायचं आहे. तर आपण काही एक एक करत बसणार नाही, आपण इकडून ड्रॅग करणार आहे. तर इकडे दिसेलच तुम्हाला, इथून फक्त आपल्याला इकडे घ्यायचं आलेलं आहे आपला ड्रॅग करून. आता आपल्याला कंट्रोल टी प्रेस करायचं आहे आणि याला अशा प्रकारे इकडे वरती घ्यायचं. ओके, त्यानंतर आपण याचं आहे ना ओव्हरली करू शकते, म्हणजे मॅच होईल याच्यासोबत अशा प्रकारे, किंवा दुसरं पण हा आपला हार्ड मिक्स ठेवला तरी चांगला दिसतो. त्यानंतर कंट्रोल टी करायचं आणि प्रॉपर सेट करून घ्यायचं, कुठं पाहिजे आपल्याला, इथं पाहिजे मध्यभागी किंवा आपण अशा प्रकारे. आता आहे ना आपल्याला याची कॉपी करायची, कंट्रोल जी मारायचं, कॉपी निघेल. कंट्रोल टी करायचं आणि इकडे खाली लावलेलं आहे आपण, इकडे खाली घ्यायचं अशा प्रकारे. ओके, बघू शकता. तर आता आहे ना, आता आपल्याला काय करायचं, आपण आहे ना यांच्या मागे आहे ना, फोटोच्या मागे हॅपी बर्थडे टाकलेलं आहे. इकडे बघू शकता अशा प्रकारे थोडक्यात दिसतंय आपल्याला. हे बघा टेक्स्टिंग झालेलं आहे. तर ते आपण कॉमन टाईप केलेलं आहे आणि मागे लावलेलं आहे. तर ते कसं लावायचं ते सांगतो. तर आपण ग्रुप केलेलं आहे, याची PSD मध्ये तुम्हाला दिसेलच. त्यानंतर इकडे आपल्याला ड्रॅग करायचं आहे, त्यानंतर सांगतो कशा प्रकारे लावायचं. आलं, बघू शकता इथे दिसतंय आपल्याला. कंट्रोल टी मारायचं, ट्रान्सफॉर्मवरती क्लिक करायचं. माझ्याकडचा फॉन्ट हे होता ना जो यात वापरलेला आहे ना, तो PC मधून डिलीट झालेला आहे, त्यामुळे जरा प्रॉब्लेम येते मला ते ट्रान्सफॉर्मचं. तर अशा प्रकारे आपण लावलेलं आहे. यामध्ये काय नाही, सिंपल केलेलं आहे आपण. हॅपी बर्थडे टायपिंग केलेली आहे, थोडी छोटी थोडी मोठी, छोटी मोठी अशा प्रकारे केलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे एक नाव हॅपी बर्थडे, त्यानंतर छोटा नाव आणि पुन्हा छोटा मोठा असं करत करत गेलेलं आहे. आता काय करायचं, याचं ग्रुप, हा ग्रुप आहे ना आपल्याला बॅकग्राऊंडच्या खाली न्यायचं. तर अशा प्रकारे खाली ओढायचं धरून आणि आपल्याला लेअरच्या वरती ठेवायचे, मॉडेलच्या खाली. ओके, दिसत असेल आपल्याला इकडे. आता काय करायचं आपल्याला, तर याची कॉपी मारून घ्यायची, कंट्रोल जी करायचं आहे, कॉपी मारायची. आता दिसतंय आपल्याला प्रॉपर. तुम्हाला जेवढं ठेवायचं तुम्ही व्हील आणि ऑपेसिटी ॲडजस्ट करू शकता. आता आपल्याला कंट्रोल टी मारायचं आहे, ट्रान्सफॉर्म म्हणायचं आहे आणि इकडे घेऊन जायचं. इकडे अशा प्रकारे बघू शकता दिसतंय आपलं हॅपी बर्थडे वगैरे एम. ओके, आता आपलं काय राहिलंय, तर आपल्या फोटोला कॅमेरा रॉ मारायचं आहे, या एकच फोटोला. बाकी मागच्या फोटोला मारायची गरज नाही आहे असं वाटतंय मला. तरी आपण या फोटोला मारूयात कॅमेरा रॉ. आता काय करायचं, कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करायचं, याला राईट क्लिक करायचं आणि कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करायचं, म्हणजे ते मिक्स होईल. आता फिल्टरमध्ये यायचं आणि कॅमेरा रॉ फिल्टर. कॅमेरा रॉमध्ये ना आपल्याला सर्व प्रकारचे फिल्टर बघायला भेटतात, पण हा आपल्याला मॅन्युअली करायचं आहे. म्हणजे आपल्या बॅनरसोबत कधी पण ना कॅमेरा रॉमध्ये करताना आहे ना, आपला बॅकग्राऊंडचा जो कलर आहे ना त्याच्यानुसार ॲडजस्ट करायचा. आता आपलं बॅकग्राऊंड कसं आहे, पिंक आणि ब्लू आहे, पिंक ब्लू अशा प्रकारचं बॅकग्राऊंड आहे. तर इथं आपल्याला टेम्परेचर आणि कलर वगैरे भेटतात. इथे खाली पण आपल्याला कलर मिक्सरमध्ये भेटतात, हे बघा. तर तुम्हाला कधी पण आहे ना आपलं बॅकग्राऊंडसोबत आपला फोटो मॅच करण्यासाठी आहे ना आपलं कलर ॲडजस्ट करायचं. तर आपल्याला तर इथं गरज नाही आहे हे कलर ॲडजस्ट करायची, पण इकडून थोडक्यात करू आपण. थोडक्यात ब्लूमध्ये करू आपण थोडक्यात, आणि आपला
पिंक करू थोडक्यात. एक्सप्लोजर थोडक्यात वाढवू, कॉन्ट्रास्ट कमी करू, हायलाइट वाढवायचं, शॅडो कमी करायची, पुन्हा व्हाईट वाढवायचं, ब्लॅक्स कमी करायची. अशा प्रकारे झूम करून घ्यायचं म्हणजे आपल्याला समजेल. आता काय करायचं आपल्याला, टेक्स्चर वाढवायचं आहे म्हणजे एकदम टेक्स्ट आपला क्लिअर दिसेल. क्लॅरिटी वाढवायची आपल्याला थोडक्यात अशा प्रकारे. डेहेज कमी जास्त करून बघायचं, वाढवायचं याचे. त्यानंतर व्हाईट आपण कमी करूयात, अशा प्रकारे दिसेल. शॅडो वाढवूयात म्हणजे चांगलं दिसतं थोडक्यात. ब्लॅक्स कमी वाढवू आपण. त्यानंतर हायलाइट राहिला, हायलाइट आपण कमी करू. अशा प्रकारे सर्व काही ॲडजस्ट करायचं आपल्या बॅकग्राऊंडवरती येते. थोडं वाढवायचं, कमी जास्त करत राहायचं आपल्याला जोपर्यंत बरोबर नाही वाटत तोपर्यंत. तर अशा प्रकारे आपला कॅमेरा राव आपला मारलेला आहे. आता ओके करायचं आहे आपल्याला. तर अशा प्रकारे बघू शकता आपलं चेंजेस झालेले आहे. कॅमेरा रॉने चांगलं दिसतंय. आधी बघू शकता आपण फरक बघूयात बरं. ऑफ करू. अशा प्रकारे आपला फोटो होता मॉडेलचा. आता कॅमेरा रॉ चालू करून बघू. आता बघा डिफरन्स बघा, तुम्हाला दिसत असेल एकदम मॅचिंग दिसतोय. ओके. आता आपल्याला मॉडेल प्रॉपर ॲडजस्ट करायचं आहे. कंट्रोल टी दाबायचं तर ते स्मार्ट ऑब्जेक्ट दिसणार नाही. कंट्रोल टी मारल्यावर आपण ॲडजस्ट केल्यावरती दिसेल वर. थोडक्यात वाढवून घेऊ आपण. थोडक्यात युनिक डिझाईन बनवू आपण. आधीपेक्षा पण चांगली होते का बघू आपण. अशा प्रकारे थोडक्यात करू, खालीवर ओके करू. त्यानंतर प्रोसेसिंग होईल आणि कॅमेरा रॉ दिसला. आता हा वाला फोटो आपला साईडचा घेऊ. हा वाला थोडक्यात अशा प्रकारे घेऊ आपण. थोडक्यात वरती करू आणि याला अजून थोडक्यात आपण इरेस करून बघू बरं कसं दिसतंय. थोडक्यात लोड होईल. मास्क वरती क्लिक करायचं, तुम्ही ग्रेडियंट घ्यायचं आणि थोडक्यात आपण वरती अशा प्रकारे करून टाकू. सर्व काय आपल्या फोटोवरती, फोटो जेवढा क्लिअर असेल ना तेवढा आपला बॅनर क्लिअर येतो. आता तिसरा हा वाला फोटो करू मोठा. कंट्रोल टी दाबू, इकडे घेऊ, थोडक्यात वरती घेऊ आणि थोडक्यात कमी करू आपण. अशा प्रकारे सेट करू. ओके. अशा प्रकारे चांगलं दिसतंय. थोडक्यात याला पण आपण कट करून घेऊ घालून अजून. थोडक्यात प्रोसेसिंग होईल. मास्क वरती क्लिक करायचं आणि प्लस आपलं येईलच. अशा प्रकारे वरती करायचं. शिफ्ट दाबून करायचं, लक्षात ठेवा म्हणजे स्ट्रेट डायरेक्ट लाईन होते, वाकडे तिकडे होत नाही. ओके झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला थोडक्यात फिल्टर लावायचं आहे. तिथून इथं यायचं आहे, व्हायब्रन्सवरती क्लिक करायचं. व्हायब्रन्सवरती जेवढा आपण व्हायब्रन्स वाढवू ना तेवढा कलरफुल आपल्या डिझाईन होते. अशा हे बघा. थोडक्यात कमी करू सॅच्युरेशन, जास्त पण आपल्याला डार्क नाही पाहिजे. आता फोटो फिल्टर लावा आपण आणि यामध्ये कलर आपण पिंकवाला घेऊ. पिंक थोडक्यात या टाईपचं. मग ती डिझाईन आपली, कलर आपला डिझाईनमध्ये येतो. कमीच ठेव, जास्त पण नाही. ओके.
आता आपल्याला एक एक्सप्लोजर लावायचा आहे, हा एक्सप्लोजर. ओके, हा जास्त असा फुल वाढवायचा आहे आपल्याला, एवढा. आणि आता आपल्याला याला कंट्रोल आय करायचे, म्हणजे आपल्याला फक्त जिथं जिथं पाहिजे ना लाईट तिथं आपल्याला मारायचं आहे. कंट्रोल आय करायचं आहे. आता त्यानंतर इथून ब्रश घेऊ एक, आपण सिंपल ब्रश घेऊ आपला हार्डनेस 0, याला फुल मोठा करू असं, अशा प्रकारे. एक आपण फ्लो कमी करूया थोडक्यात, अशा प्रकारे आणि अशा प्रकारे मारू. इथून व्हाईट कलर घ्यायचा, लक्षात ठेवायचा. हा बघू शकता लाईट आली आहे आपल्या डिझाईनमध्ये. हे बघा इथं दिसतंय स्पॉट आणि यामध्ये पण दिसतंय, एकच घ्यायचं आहे. आता बघू शकता डिफरन्स दाखवतो तुम्हाला, आहे बघा अशा प्रकारे डिफरन्स दिसतंय. ओके, आता आपलं काय बाकी राहिलं बघूया तिकडे. तर आता आपण आहे ना लोगोज ॲड केलेले आहेत आपले, आणि अजून कलर बॅलन्स आणि व्हायब्रन्स थोडक्यात मारून घेऊ आपण. हे बघ इकडे पण मारलेलं आहे आपण एक्सप्लोजर तसंच, आणि व्हायब्रन्स फोटो फिल्टर मारलेला आहे, बाकी काही नाही मारलेलं आहे. इकडे थोडक्यात खाली केलेलं आहे साईडने, ते पण आपण करूयात. आता आपण थोडक्यात अजून कलर बॅलन्स मारू जरा. कलर बॅलन्स म्हणजे आपल्याला जी थीम पाहिजे ना ज्या कलरमध्ये, त्या कलरमध्ये येते. आता समजा आपल्याला रेड पाहिजे जास्त, म्हणजे रेड कलर जास्त पाहिजे, तर इकडे समजा रेड केलं ना आपण, तर बघू शकता रेडिश आपली डिझाईन बनते. पण आपल्याला ती काही रेडिश नाही पाहिजे, थोडक्यात करू इकडे. थोडक्यात मॅजेंटिकमध्ये गुलाबी पाहिजे थोडक्यात, आणि ब्लूमध्ये. आपला जास्त कलर गुलाबी आणि ब्लूचे. आणि एक कायम लक्षात ठेवा का आपले PC मधली मोबाईल मधली खूप जास्त फरक दिसतो. त्यामुळे आपली जर आपला कम्प्युटरची स्क्रीन जर साधी असेल ना, तर डिझाईन लाईटच ठेवा. आपल्या मोबाईलमध्ये खूप जास्त डार्क दिसते. मी स्वतः खूप जास्त वेळा अनुभवलं आहे ते. माझी डिझाईन PC मध्ये एकदम चांगली दिसायची, मोबाईलमध्ये खूप जास्त डार्क दिसायची. आता आपल्याला काय करायचे, तर आता आपण एखादा फोटो फिल्टर पण मारला, ठीक आहे. आता आपण लोगो ॲड करू. तर इथं आपलं आहे ना, तो थोडक्यात तो वरती घेऊ. आपली डिझाईन अशा प्रकारची, खालची झाली, वरची आहे, वरती घेऊ. ॲरोने घेऊ, कारण माऊसने थोडक्यात फरक पडतो. अशा प्रकारे एंटर करू. झालं. आता आपल्याला लोगो ॲड करायचे. इथून राईट क्लिक करू आणि एक रेक्टँगल टूल घेऊ. त्यानंतर इथं फक्त असं करू. आणि हा रेक्टँगल वरती घेऊ आपण सगळ्यात टॉपला. बघू शकता आपली डिझाईन एकदम टॉपची झाली. आता आपल्या इथूनच आपला लोगो घेऊ ड्रॅग करून. त्याला आपण ड्रॉप शेड मारलेला आहे, दिसत नव्हतं म्हणून. कंट्रोल T मारू, झूम करू, अल्ट दाबून झूम करा. कधी पण तसा कंट्रोल दाबून झूम होत नाही, म्हणून अल्ट प्रेस करा, झूम करा. आता रेक्टँगल वरती क्लिक करू, कंट्रोल T मारू, त्याची साईज वाढवून घेऊ आपण. अल्ट दाबून वाढवा. ते पण अल्ट आणि शिफ्टचा खूप जास्त काम आहे. आणि जर तुम्हाला प्रॉपर डिझाईन वर्कचं शिकायचं असेल ना, तर नियमित प्रॅक्टिस करा. आपल्या व्हिडिओ बघा, बेसिक टू ॲडव्हान्स शिकवतोय आपण. पुढच्या जर तुम्हाला टेक्स्ट वगैरे टेक्स्ट टायपिंग पण शिकायचे असेल, तर आपण ती पण सांगूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. अशा प्रकारे शिफ्ट दाबून करायचे. शिफ्ट आणि अल्ट केलं तर दोन्ही साईडने होतं. अशा प्रकारे आता आपल्याला ॲरोने वरती करायचं, थोडक्यात साईडने करायचं.
आता या रेक्टँगलला आपल्याला ब्लेंडिंग ऑप्शन चेंज करायचं, याचा ओव्हरली करायचं. बघू शकता आता असं दिसतंय आपलं, अशा प्रकारे लोगो दिसतोय. लोगो बनवता येत नसेल तर त्याचा पण आपण व्हिडिओ बनवू पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही फक्त कमेंट करा तुम्हाला काय काय पाहिजे, मी सर्व काही तुम्हाला अवेलेबल करून देईल. तर आपला लोगो दुसरा, हे दोन्ही लोगो घेऊ आणि इकडे ड्रॅग करू. यांना काय नाही, ड्रॉप शॅडो मारलेला आहे सिंपल. ओके, कंट्रोल टी मारू आणि लोगो आहेत ना आपले, कधी पण लक्षात ठेवायचं आपले जे लोगो असतात ना त्या वरच्या कोपऱ्यात आणि दुसऱ्या कोपऱ्यात लावायचे असतात, आणि खाली लावलं तरी अशा प्रकारे लावलं तरी चालतो. बघू शकता अशा प्रकारची आपली डिझाईन एकदम खतरनाक डिझाईन झालेली आहे. आणि आता आपल्याला मला लावायचं आहे फायनल टच इफेक्ट. तर काय करायचं, न्यू लेअर घ्यायची, कंट्रोल शिफ्ट अल्ट ई प्रेस करायचं, म्हणजे याची कॉपी निघेल पूर्ण. आता याला कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करायचं, राईट क्लिक मारायचं, कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट. आणि आता याला आपल्याला फिल्टर मारायचं, फायनल टच इफेक्ट म्हणतात त्याला. फिल्टरमध्ये जायचं, कॅमेरा रॉ फिल्टर. आता आपल्याला इथं ब्राउज प्रोफाईलमध्ये जायचं, आर्टिस्टिकमध्ये जायचं, आणि इथं बघू शकता सगळे फिल्टर आहेत, एक नंबरचे फिल्टर आहेत. इकडे तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल, जसं पाहिजे तसं मिळेल. इकडे बघा अशा प्रकारची आहे, ही पण आहे, ही पण आहे, ही जास्त चांगली दिसते 6 वाली. ही सगळे एक नंबरचे टॉपचे आहेत, एक नंबरची चांगली दिसते. याचा अमाऊंट आपण थोडक्यात कमी जास्त करून घेऊ, अशा प्रकारे कमी करू थोडक्यात. ओके, आता ओके करायचं आपल्याला. त्यानंतर आपला फायनल टच इफेक्ट बसलेला आहे, एकदम खतरनाक डिझाईन झालेली आहे. बघू शकता तुम्हाला मला तर पर्सनली खूप जास्त आवडली. तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपली व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच प्रकारचे बेसिक टू ॲडव्हान्स ट्युटोरियल शिकवत असतो. खूप जास्त वेळ लागतो पण तरी आपण शिकवत असतो. तर आता ही डिझाईन आपल्याला सेव्ह करायची आहे, तर फक्त फाईलमध्ये जायचं, सेव्ह म्हणायचं, सेव्हवरती क्लिक केली की आपली डिझाईन इथं सेव्ह होऊन जाईल. ओके, तर भेटूया पुढच्याच एका नवीन आणि अशाच प्रकारच्या खतरनाक डिझाईन घेऊन. धन्यवाद.